नमस्कार. पुष्प 8 भक्ती मार्गमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. पुराणातील कल्पना की देव म्हणजे भगवान विष्णू आज शयनी म्हणजे विश्रामासाठी जातात आणि 4 महिन्यानंतर कार्तिकी एकादशीला विश्वाचा सांभाळ करण्यासाठी परत येतात. आजच्या एकादशीला आळंदीहून निघालेली ज्ञानदेवांची पालखी आणि देहूहून निघालेली तुकाराम महाराजांची पालखी, या दोन्ही पालख्या पण पंढरपुरात येतात. पंढरपुरात विठूनामाचा गजर मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि अशा या एकादशीच्या दिवशी, आषाढी एकादशीच्या दिवशी भक्ती मार्गावरती पुष्प करण्याचा दुग्ध शर्करा योग आलेला आहे. तर तुमची आजची एकादशी या चित्रात दाखवल्याप्रमाणे फराळाचं ताट हे उपवासाच्या पदार्थांनी गच्च भरलेलं आहे अशी साजरी होणार का पूर्ण उपवास करून निर्जली एकादशी आणि त्याच्या बरोबरीने अभंग भजन भक्ती असं करत साजरी होणार का समवेअर इन बिटवीन? जशी का असे ना, ती तुमची एकादशी भक्ती मार्गी सफल होवो अशा सदिच्छा. त्याच्या पुष्पामध्ये आपण सुरुवातीला मागचं जे पुष्प झालं अक्षर ज्ञान आणि हे पुष्प यांची संगती पहिल्यांदा बघूया आणि मग भक्ती म्हणजे काय ते थोडक्यात बघून झालं की सगुण आणि निर्गुण भक्ती, सकाम आणि निष्काम भक्ती हे बघितल्यानंतर मग आपण ईश्वरप्रिय भक्तांची लक्षणं ही थोडक्यात बघूयात आणि मग सगळ्यात शेवटी आपल्या नशिबी जर का पंढरपूरला जाऊन वारी करण्याचं भाग्य नसेल तर मग आपण आहोत तिथंच आपला देह आणि आपला देहात्मा ह्या दोन्हीचा उपयोग करून आपण कशी वारी साजरी करू शकतो ते बघूया. या पुष्पातील विचार प्रामुख्याने गीतेतील अध्याय 6 ते 12, त्याच्याचबरोबर लोकमान्यांचं गीता रहस्य, विनोबाजींचं चिंतनिका, त्याच्याबरोबर तुकाराम महाराज आणि एकनाथ महाराजांचे अभंग यांच्यातून आलेले आहेत. आपण मागच्या पुष्पात असं बघितलं की ईश चैतन्य जे आहे ते अविनाशी अक्षर आहे आणि ते एक होतं, त्याला अनेक व्हावं असं वाटलं. बहुस्याम प्रजा येती, त्यातून पुरुष आणि प्रकृती ही 2 तत्व निर्माण झाली आणि त्यांच्या संयोगातून विश्वाची निर्मिती सुरू झाली. ब्रह्मदेवाचा एक दिवस हा प्रचंड मोठा असतो, 4.3 × 10⁹ म्हणजे बिलियन इयर्स त्याचा दिवस चालू असतो आणि तेव्हा विश्वाची निर्मिती होते. ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली की विश्वाचा प्रलय सुरू होतो आणि हे चक्र निर्मिती प्रलय हे 100 वर्ष, ब्रह्मदेवाची 100 वर्ष पूर्ण होईपर्यंत चालूच असतं आणि त्याच्यानंतरही जे अनादि अनंत अक्षर ब्रह्म आहे जे कधीच नाश पावत नाही ते मात्र तिथंच असतं. आणि हे बघितलं की मला M.F. हुसेन यांची एक फार गमतीशीर गोष्ट आठवते. त्यांचं सांगतात की ते खूप पेंटिंग्स काढायचे. वाघ, सिंह असे वाईल्ड लाईफ ॲनिमल्स तळ्यामध्ये पाणी प्यायला जातात त्याची छान छान पेंटिंग्स काढायचे. एक त्यांचं पेंटिंग असंच सिंहाचा कळप तळ्यामध्ये पाणी प्यायलेला आलेला असं त्यांचं एक फेमस पेंटिंग आहे आणि ते पेंटिंग काढण्यासाठी ते जंगलात गेलेले होते. पेंटिंग पूर्ण झालं, सगळ्यांना खूप आवडलं. एका पत्रकारांनी त्यांना त्याच्यानंतर विचारलं की ते पेंटिंग काढत असताना जर का तुमच्यासमोर 2-3 सिंह आले असे, जंगलाचा राजा तुमच्यासमोर येऊन उभा राहिला असता तर काय केलं असतं? ते म्हणजे मी काय करणार, जे काय आहे ते त्या सिंहाच्याच हातात आहे, तो जे काय करेल ते होणार. तसंच मला वाटतं की ईश्वरी चैतन्य हे अगाधी अनंत सर्व शक्तिमान सर्वव्यापी आहे. त्याच्यासमोर शरण जाणं हा एकच उपाय हा खरं तर आपल्या हाती असतो. तर मग ह्या ईश्वरी चैतन्याची भक्ती करणं हे निष्काम कर्मयोगातील जी अनेक साधनं आपण बघितलेली आहेत. जसं रथरूपी देहात इंद्रिय निग्रह बघितला, त्याच्यानंतर आत्मसंयम योगात मन कसं ताब्यात आणता येईल ते बघितलं. मागच्या पुष्पामध्ये आपण ओंकाराची प्रार्थना कशी करता येईल ते बघितलं. त्याच्याप्रमाणे भक्ती मार्ग हा एक उपाय झाला, एक साधन झालं.
भक्तीतला जो मुळातला धातू म्हणजे क्रियापद आहे ते म्हणजे भज. भज म्हणजे आराधना करणं, उपासना करणं. उपासना हा समास आहे. उपआसना म्हणजे परमेश्वराच्या, ईश्वराच्या जवळ जाऊन बसणं. आणि त्याला क्नीन प्रत्यय लागून भक्ती हा शब्द तयार होतो. शांडिल्य सूत्र म्हणजे ज्याच्यामध्ये मीमांसा सूत्र असे त्यांना म्हणतात, ज्याच्यामध्ये भक्तीचं वर्णन आहे, त्याच्यामध्ये सा भक्ती परा नुक्तिरीश्वरे म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी पर म्हणजे निरातिशय प्रेम, त्याला भक्ती असं म्हणतात. समर्थ रामदासांनी भक्त म्हणजे विभक्त नव्हे ते भक्त म्हणजे जे ईश्वरापासून निराळे झालेले नाहीत ते म्हणजे भक्त असं वर्णन समर्थ रामदासांच्या अभंगांमध्ये आलेलं आहे. तर आता भक्ती म्हणजे काय बघून झाल्यानंतर पुढल्या विषयाकडे वळतो आणि तो म्हणजे सगुण आणि निर्गुण भक्ती. ईश्वरी चैतन्य ती म्हणजे अक्षराची, अव्यक्ताची निर्गुण भक्ती ती झाली. आणि देवदेवता अवतार यांची जी पूजा करणं, यांची जी भक्ती करणं ती म्हणजे सगुण भक्ती झाली. म्हणजे सगुण भक्तीमध्ये काहीतरी एक प्रतीक असतं. प्रतीक हा समास आहे, प्रति अधिक इक म्हणजे आपल्या प्रती वळलेला. आणि ही जी प्रतीक आहे त्याची लाखो उदाहरणं आहेत, पण उदाहरणार्थ जर का घ्यायचं झालं तर ओंकार किंवा गणपती, शंकर, विष्णू, कृष्ण, ही निर्णय गुरुदेव, असे हे सगळे त्याची प्रतीक झाली. निर्गुण भक्तीमध्ये प्रतीक नसतं आणि याची बरीच उदाहरणं मी सांगू शकतो, पण तीन प्रामुख्याने पटकन डोळ्यापुढे येतात. पहिलं म्हणजे इव्हन गीतेतल्या बऱ्याच अध्यायात त्याचं वर्णन आलंय, जसं की 5व्या अध्यायातल्या 27 आणि 28व्या श्लोकात जे वर्णन केलेलं आहे की चिंतन कसं करायचं, तर इंद्रियांवरती ताबा आणायचा, दोन भुवयांमध्ये दृष्टी राखून, प्राण अपान म्हणजे इडा आणि पिंगला नाडी समत्व करून आणि मन बुद्धी यांचे संयमन करून अशी जी प्रार्थना होते, असे जे चिंतन होतं, ती एक निर्गुण भक्तीचं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण आठवतं ते म्हणजे आम्ही 1-2 वर्षापूर्वी इथं शिकागोच्या जवळ रॉकफोर्डमध्ये जाऊन विपश्यना केली. 10 दिवसाची विपश्यना होती आणि त्याच्यामध्ये 50 लोक होते, गोरे होते, देशी होते, चायनीज होते, पण त्याच्यामध्ये कुठेही प्रतीक नव्हतं. ना ओंकाराचं प्रतीक होतं, ना ख्रिस्ताचा क्रॉस होता किंवा गौतम बुद्धांचा पुतळा होता, काही नाही. फक्त मेडिटेशन करणं हा एकच त्यातला भाग होता. म्हणजे हे झालं अजून एक निर्गुण भक्तीचं उदाहरण. संत कबीरांनी बरीच भजनं निर्गुण भक्तीवरती दिलेली आहेत. त्यातली 2 पटकन आठवतात. पहिलं म्हणजे सुनता आहे गुरुज्ञानी आणि दुसरं म्हणजे निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा. तर हे जे भजन आहे त्यातला जर का तुम्ही सगळे शब्द वाक्य जर का बघितली, सुरुवात कशाने, निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात की मी स्थिर आसन करून पद्मासनात बसून, म्हणजे पद्मासन म्हणजे कमळ, योगी जो असतो त्याला त्याची उपमा दिली जाते. कारण कमळ कसं असतं, ते चिखलातून वर येतं, म्हणजे निगेटिव्हिटी बाजूला ठेवून कमळ छान वरती येतं. तर तशी निगेटिव्हिटी सगळ्या शरीरातील काढून कमळासारखं, आणि मग मन आणि चित्त स्थिर करून 5 महाभूते विलीन करून दोन्ही नाड्या, चंद्र आणि सूर्य नाड्यांमध्ये समत्व साधून इंद्रिय आणि 25 तत्वांची एकरूपता करून अहंकाररहित अवस्था अशी झाली. आता तुम्ही बघितलं ह्याच्यात कुठल्याही देवतेचं वर्णन नाही. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणे, असं जे विठोबाचं वर्णन आहे तसं कुठलंही कशाचंही वर्णन नाही. सगळं वर्णन आहे ते म्हणजे निर्गुण भक्ती कशी करावी याचं वर्णन या अभंगात आलेलं आहे. आणि असं जे ईश्वरी चैतन्य आहे ते निर्गुण आहे, अव्यक्त आहे. आणि गीतेमध्ये बऱ्याच श्लोकांमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. जसं की गीतेतल्या 7व्या अध्यायातल्या 24व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, मी अव्यक्त आहे पण मला लोक व्यक्त समजतात. तसंच 9व्या अध्यायातल्या 11व्या श्लोकात ते म्हणतात, मी अव्यक्त स्वरूपी आहे पण मला मनुष्य देहधारी मानतात.
कारण बघा ना, आपण जर का श्रीकृष्णाचा विचार केला तर आपल्या डोळ्यापुढे पटकन काय येतो की मखनलाल म्हणजे लोणी खाणारा, बासरी वाजवणारा असा श्रीकृष्ण आपल्या डोळ्यापुढे येतो. पण जेव्हा 11व्या अध्यायापर्यंत आणि 11व्या अध्यायात विशेष करून जेव्हा विश्वरूप दर्शन हे श्रीकृष्ण अर्जुनाला दाखवतात आणि त्याच्यानंतर अर्जुनाच्या मनाला पूर्णपणे पटतं की खरं तर ईश्वराचं चैतन्य, अव्यक्त ईश्वराचं चैतन्य त्याच्यात आहे, ही जेव्हा त्याला खात्री पटते तेव्हा तो म्हणतात तुम्ही अक्षर ब्रह्म आहात. आणि म्हणून मग 12व्या अध्यायातला पहिला श्लोकात अर्जुनाचा प्रश्न की योगवित्तमाहा के, म्हणजे अतिउत्तम योगवेत्ता योगी कोण? जो अविनाशी निराकाराची उपासना करतो तो, का सगुण रूप परमेश्वराची अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतो तो? म्हणजे सगुण भक्ती करणारा श्रेष्ठ का निर्गुण भक्ती करणारा श्रेष्ठ? आणि मग 12व्या अध्यायात श्रीकृष्णाचं उत्तर त्याला असं आहे की सगुण रूपी जी परमेश्वराची उपासना आहे तो अतिउत्तम योगी. का बरं असं? आता तुम्ही जर का तो संत कबीरांचा निर्गुण भजनावरतीचा जर का श्लोक बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की ते जरा समजायला कठीण जातं, क्लेशमय होतं. कारण ते आपल्याला डोळ्यासमोर रूप काही येत नाही आणि आपल्याला तीच सवय आहे. आपल्याला कोणाची जर का संकल्पना करायची झाली तर मग आपल्याला ते दिसलं पाहिजे, असं असायला पाहिजे असं वाटतं. त्याच्या उलट सगुण रूपी परमेश्वर जो आहे तो प्रेमगम्य वाटतो, तो व्यक्त वाटतो, तो इंद्रियांना गोचर वाटतं. असं वाटतं की तो आपल्याशी बोलेल. जसं काही असं वाटावं की श्रीकृष्णाची बासरी वाजवतानाची मूर्ती समोर आहे, असं वाटतं की तो खाली येईल आणि आपल्याला छान बासरी वाजवून दाखवेल. जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा, असं होईल असं आपल्याला वाटतं. तुकाराम महाराजांनी 2-3 अभंगात जे वर्णन केले ते इथं नमूद करतो. पहिला म्हणजे तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. सगुण भक्ती हा सुलभ, सहज, सोपा, सरळ उपाय आहे. आणि मग अजून एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात की जर का परमेश्वर असा सर्वच व्यापी आहे, अति महान आहे, तर मग तो लहान म्हणजे आपल्यासारखा होऊन आपल्यात का आला? हरी तुका म्हणे अवघा एकला, परी हा धाकुला भक्तीसाठी. भक्तीसाठी तो आपल्या समोर येऊन आपल्या समान होऊन तो आपल्यामध्ये वावरतो. मग अशी अनेक प्रतीक आहेत. आपल्या हिंदुस्थानामध्ये काही वर्षांपूर्वी अशी भांडणं पण झालेली आहेत की शैव आणि वैष्णव कोण श्रेष्ठ. तर अशी प्रतीकं खूप जरी असली तरी सुद्धा जसं सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात तसं तुमच्या कुठल्याही प्रतीकाला तुम्ही जर का नमस्कार केलात तरी तो शेवटी ईश्वरी चैतन्यापर्यंतच जातो. सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. त्यामुळे इतर प्रतीक आपलं सोडून इतर प्रतीकं जी आहेत ती खोटी, ती कमी प्रतीची असा दुराग्रह कोणी बाळगू नये. मग आता ही सगुण भक्ती करताना कशी करायला पाहिजे? आता तुम्ही जर का देवळात गेलात कुठल्या तर देवळात कसं शांत वाटतं. मला आठवतं आमच्या उपसाण गावामध्ये शंकराचं देऊळ आणि त्यातला गाभारा, तिथं आतमध्ये गेलं की शंकराची पिंड आणि त्या शंकराच्या पिंडीच्या इथं जाऊन बसलं की इतकं शांत वाटायचं, स्वच्छ शांत असं वाटायचं. तर असं सगुण भक्ती करताना तुम्ही स्नान करून येणार, देवाला शुद्ध चांगली फुलं असतील ती वाहणार, त्याला गंध लावणार, त्याला उदबत्ती लावणार, निरांजन दाखवणार. तर असं देह शुद्ध करुनी भजनी भजावे आणि अनेकांचे नाठ व्हावे. इतर कोणाचेही दोष गुण आठवू नका. आपण सर्व समत्व आहोत, सगळ्यांच्या मध्येच ईश्वरी चैतन्य आहे असा भाव मनी ठेवून या सगुणाची उपासना करा, चिंतन करा. तर हा भक्ती मार्गावरील जो प्रवास आहे तो कसा करावा त्याचं 12व्या अध्यायात छान वर्णन आलेलं आहे की परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर चित्त करून, आणि ते करणं अवघड आहे. मग ते जर का जमत नसेल तर मग अभ्यास करायला सांगितलाय. म्हणजे वारंवार चित्त स्थिर करायचा प्रयत्न करा. ते नाही जर का जमलं तर चित्त शुद्धीकारक कर्म, उदाहरणार्थ उपवास करणं. उपवास म्हणजे खूप खाणं नाही, एकादशी दुप्पट खाशी नाही,
तर उपवास म्हणजे समजा आज दुपारी मी जेवलो तर मग उद्या दुपारपर्यंत फक्त पाणी प्यायचं, बाकी काही खायचं नाही, अशा टाईपचा उपवास. किंवा दान करा, सेवा करा, ही चित्तशुद्धीकारक कर्मे करायला सांगितले. आणि ती जर का जमत नसली तर मग सगळ्यात सोपा मार्ग सांगितला आहे म्हणजे कर्मफल त्याग, जे आपण पूर्वी बघितलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तर असा ईश्वरी चैतन्य त्याची चिंतन करणारा जो 9व्या अध्यायातला 22वा श्लोक आहे, अनन्य भावे चिंतूनी भजती भक्त जे मज, सदा मिसळले त्यांचा मी योगक्षेम वहावी. हा श्लोक आता आपण मंजिरीच्या आवाजात ऐकूया. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आता पुढल्या विषयाकडे वळतो, तो म्हणजे सकाम आणि निष्काम भक्ती. 4 प्रकारचे भक्त गीतेतल्या 7व्या अध्यायातल्या 16व्या श्लोकात वर्णन केलेले. सर्वात प्रथम म्हणजे अर्थार्थी, म्हणजे जे काहीतरी देवाला मागायला की बा मला नोकरी नाही, मला नोकरी दे, मला मूलबाळ होत नाही, मला मूलबाळ होईल, असं काहीतरी कर, असा अर्थार्थी हा पहिला भक्त झाला. दुसरा म्हणजे आर्त, की मला खायला काही नाही आहे, पाऊस पडत नाही आहे, शेत सगळं कोरडं होऊन गेलेलं आहे, तर अशी आर्त होऊन संकटाचं निवारण करण्यासाठी जो देवाकडे जातो तो झाला आर्त भक्त. तिसरा म्हणजे जिज्ञासू, म्हणजे ज्याला ज्ञान मिळवायचं. आता इथं ज्ञान हा शब्द जरा थोडा केअरफुली बघायला पाहिजे, कारण आजच्या परिभाषेत ज्ञानी म्हणजे आपण इंटलेक्च्युअल वाईज गाय वगैरे असं म्हणतो, पण ज्ञानी ह्याचा खरा अर्थ असा, म्हणजे जो आपल्या उपनिषदांमध्ये आलेला आहे तो अर्थ असा की सर्वांच्या ठिकाणी एकच ईश्वरी चैतन्य आहे, हे ज्याला समजलं, हे ज्यांनी अनुभवलं तो ज्ञानी. आणि त्या एका ईश्वरी चैतन्यापासून निरनिराळे जीव तयार कसे झाले, विश्व कसे तयार झाले, हे कळून घेणं, हे समजवून घेणं, ते म्हणजे विज्ञान. तर म्हणजे आपण ज्याला हल्ली इंटलेक्च्युअल म्हणतो ते म्हणजे खरं विज्ञानी. आणि ज्ञानी म्हणजे जे हे ज्ञान झालेलं आहे आणि त्यांना काहीच अपेक्षा नाही, ते ईश्वराचे चैतन्य, ईश्वराचं चिंतन करतात, आणि ते जे चिंतन करणारे जे आहेत त्याला ज्ञानी भक्त असं म्हटलेलं आहे. आणि ते भक्त मला प्रिय, कारण ते त्यांची मागणी काही नाहीये, त्यांना ईश्वराप्रती जाऊन पोचायचं आहे. सकाम भक्तीची अनेक उदाहरणं आहेत. सगळ्यात जुनं उदाहरण म्हणजे राजा दशरथाने पुत्र कामेष्ठी यज्ञ केला आणि त्यातून मग राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे जन्माला आले, तर तो पुत्र कामेष्ठी यज्ञ झाला. किंवा आजच्या युगातलं उदाहरण घ्यायचं झालं तर परीक्षेपूर्वी देवाला जाऊन मनापासून प्रार्थना करायची. मनापासून अभ्यास केलेला नाहीये, पण आता शेवट आलाय, आता उद्याच परीक्षा आहे किंवा आता थोड्या वेळात परीक्षा आहे, तेव्हा देवाची आठवण झाली आणि मग देवाची आठवण करायची आणि म्हणायचं देवा मला पास कर रे बाबा. ही झाली सकाम भक्तीची उदाहरणं. अशी जर का सहेतुक म्हणजे सकाम भक्ती जर का असेल, त्याला दुर्दैवाने व्यापारी स्वरूप येतं, त्याला चित्तशुद्धी त्यातून होत नाही. निष्काम भक्ती म्हणजे अनन्य भावाने, म्हणजे ईश्वरी चैतन्य हेच आहे सर्वत्र, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही, अशा अनन्य भावाने ईश्वराचं चैतन्य करणं. आणि त्याच्या उदाहरणार्थ म्हणून एक फार छान गोष्ट आठवते, ती म्हणजे स्वामी विवेकानंदांची. वडिलांचा अचानक मृत्यू झाला आणि दत्त कुटुंबियांवरती फार गरिबीची वेळ आली. त्यातून आई आजारी पडली आणि आईला औषधं द्यायला पण पैसे नाहीत, खाण्यापिण्याची भ्रांत,
अशा याच्यामध्ये काय करावं असं ते विचार करत होते. रामकृष्ण परमहंसांना ते पूर्वीच भेटलेले होते. शेवटी आईच्याकडे बघून ते रागारागाने रामकृष्णांकडे जातात आणि म्हणतात, तुमच्या या भक्तीने, तुमच्या या काली मातेच्या पूजेने मला काय दिलं? माझी आई तिथं आजारी पडली, तिला मला औषध आणता येत नाही, आमच्या खायच्या प्यायची भ्रांत आहे, तुम्ही कालीकडे जा आणि काहीतरी मागणं करा आमच्यासाठी. रामकृष्ण शांतपणे असतात आणि म्हणतात, तूच का जात नाही? तू जा त्या दक्षिणेश्वराची जी काली माता आहे तिच्याकडे जा आणि तुला काय हवं ते माग. विवेकानंद तिथं जातात, तासभर प्रार्थना करतात, परत येतात. रामकृष्ण विचारतात, केलीस का मागणी? ते म्हणतात, नाही, मला लक्षातच नाही आलं. ते म्हणतात, मग परत जा. असं अजून 2 वेळा ते करतात. प्रत्येक वेळेस येऊन सांगतात की मी काली मातेकडं काहीच मागणं केलं नाही. काय मागणं केलं की मला बुद्धी दे, मला शांत कर. हे मागणं म्हणजे निष्काम भक्तीचं फार मूर्तिमंत उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आलं. असं करून आता ईश्वरप्रिय भक्तांची लक्षणं कशी असतात ते बघूयात. त्याचं छान वर्णन 12व्या अध्यायातल्या 13 ते 19 श्लोकांमध्ये आलेलं आहे आणि 13 आणि 14 श्लोकांमध्ये त्याची संक्षिप्त लक्षणं दिलेली आहेत. सर्व भूतानाम अद्वेष्टा, ज्याला कोणाचा द्वेष नाही. मैत्र, तो सगळ्यांचा मित्र आहे. करुणा, ज्याला सगळ्यांबाबत करुणा ज्याच्या मनात आहे. निर्मम, म्हणजे ज्याला अहंकार नाही, मी आहे, मी केलं, यव केलं, तेव केलं, हा अहंकार ज्याला नाही. निरहंकार, समदुःख सुखक्षमी, सुख आणि दुःख हे जो एकाच लेवलवरती जाऊन बघू शकतो. सततम संतुष्ट, तो नेहमीच संतुष्ट आनंदी असतो. यथात्मा दृढनिश्चय, जो दृढ निश्चय ज्यांनी केलेला आहे. आणि मय्योर्पित मनोबुद्धी, त्यांनी माझ्या म्हणजे ईश्वराच्या, ईश चैतन्याच्या ठिकाणी बुद्धी अर्पण केलेली आहे. अशी ही लक्षणं त्याचं वर्णन गीतेतल्या 12व्या अध्यायात आलेलं आहे. आता ही सगळी वर्णनं बघितली की आपल्याला जे पूर्वी स्थितप्रज्ञ लक्षणं 2ऱ्या अध्यायात आलेली आहेत त्याची आठवण होते. कारण ही दोन्ही एकसारखीच आहे. आणि ही बघितली आणि ही गीता कुठं सुरू झाली ह्याचा विचार केला की असं वाटतं, अरे बापरे, चाललंय युद्ध आणि इथं सगळी चर्चा चालली ती म्हणजे निर्वैर हो, सर्व भूतानाम अद्वेष्टा हो, निरहंकार हो, असं करणं हे सांगितलेलं आहे. तर त्याचं लोकमान्यांनी गीता रहस्यात फार छान वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की अध्यात्मज्ञान आणि भक्ती यांचं वर्णन चालू असताना जागोजाग तू कर्म म्हणजे युद्ध कर असा उपदेश केलेला आहे. जसं 8व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकात माम अनुस्मर युद्धच्च, किंवा 11व्या अध्यायातल्या 33व्या श्लोकात तसात्तम उत्तिष्ठ शत्रून जित्वा यशस् लभस्व असं वर्णन आलेलं आहे. तर आता ईश्वरप्रिय भक्तांवरचं जे लक्षण आपण बघितली त्याच्यावरचा जो श्लोक आहे तो 12व्या अध्यायातला शेवटचा श्लोक, तो आता आपण मंजिरीच्या आवाजात ऐकूया. ये तु धर्म्यामृतमिदा यथोक्तं पर्युपासते श्रद्धानामत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः. आता शेवटच्या मुद्द्याकडे वळतो. आपण सुरुवात केली की आज आषाढी एकादशी आहे, देवशयनी एकादशी आहे. पंढरपुरामध्ये मी म्हटलं असं विठू नामाचा गजर मोठ्या प्रमाणावर चालू आहे, भक्तीचा पूर आलेला आहे. आणि अशा ह्याच्यात आपण मात्र आपल्या घरी बसलेलो आहोत. आपल्याला ती अनुभूती, तो अनुभव मिळत नाहीये जो सर्व वारकऱ्यांना पंढरपुरी भीमेच्या तीरी मिळालेला आहे. तर मग काय करणार आपण? तर त्याच्यावरती एकनाथ महाराजांनी फार छान अभंग रचलेला आहे.
तो म्हणजे त्यांनी काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, हे आपलं शरीर जे आहे ते तुम्ही असं समजा की ती पंढरी आहे, ते पंढरपूर आहे, आणि आपला जो देहात्मा आहे तो विठ्ठल आहे असं समजा. आणि असं जर का तुम्ही मनाची तयारी केलीत तर मग नांदतो केवळ पांडुरंग असं होऊन जाईल. मग असं केलेलं असताना तिकडं पंढरपूरमध्ये भीमेचं उदक, भीमा नदी त्याच्या काठावरती पंढरपूर आहे, तर मग आपल्या शरीरामध्ये भावभक्ती यांचं उदक वाहू दे. तिकडं जर का वाळवंट असेल तर मग आपल्या मनामध्ये, आपल्या देहामध्ये दया, क्षमा, शांती यांचे वाळवंट करून जसा काही वैष्णवांचा थाट जमलेला आहे असं होऊ दे. तिकडं जर का वेणुनाद चालू असेल तर मग ज्ञान ज्ञान पूजा विवेक आनंद हा आपला वेणुनाद, हा आपला बासरीचा आवाज होऊ दे. तिकडं जर का गोपाळकाला सगळे वारकरी मोठ्या प्रमाणावर करत असले तर मग आपली जी दशइंद्रिय आहेत त्यांचा एकमेळा करून तो आपला गोपाळकाला होऊ दे. आणि असं जर का झालं तर मग देखील पंढरी देही जनीवनी एका जनार्दनी वारी करी, अशी आपली वारी पंढरपूरला न जाता सुद्धा होईल अशी प्रार्थना करतो. आणि मग हे पुष्प संपायच्या अगोदर श्लोक म्हणतो, तो म्हणजे श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे भक्तिमार्ग नाम अष्टम पुष्पम समाप्तम.